गोंदियाच्या टीबी टोली ग्राउंडवर काल भारतीय जनता पक्षाची कर्तव्यपूर्ती आशीर्वाद सभा पार पडली असून या सभेला संबोधित करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी हजेरी लावली। सभेला संबोधित करीत गेल्या 5 वर्षात विनोद अग्रवाल यांनी सर्वात जास्त कामं केली असल्याची ग्वाही देत येत्या विधानसभा निवडणुकीत गोंदिया विधानसभेत कमळ फुलणार असल्याची हमी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। तर 2019च्या विधानसभा निवडणुकीत आम्ही चूक केली असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले। प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बोलताना सांगितलं की विनोद अग्रवाल हे आम्हाला कधीच सोडून गेले नव्हते, ते पुन्हा आपल्यासोबत आले आहेत। त्यामुळे मी फक्त विनोद अग्रवाल यांचं स्वागत करायला इथे आलोय। त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत जी मोशन समोर येईल त्यावरील कमळ चिन्हाला बटन दाबून विनोद अग्रवाल यांचा हात मजबूतच करा, असं बावनकुळे म्हणाले। तर गोंदिया विधानसभेत आतापर्यंत जे कामं झाली आहेत त्याचं श्रेय फक्त आणि फक्त विनोद अग्रवाल यांना जात असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले। तर विनोद अग्रवाल यांनी माझ्याकडे ज्या विकास कामांची मागणी केली त्या डागोरली बॅरेज तसेच पिंडके पार जलसिंचन योजना मागितली असल्याचं सांगत मी आज त्यासाठी आलो असल्याचं सांगितलं। यावेळी आमदार विनोद अग्रवाल यांना विचारणा केली असता गोंदिया विधानसभेत 5 वर्षात जी कामं केली आहेत ती कामं गेल्या 27 वर्षात माझे आमदार यांनी केली नसल्याचं त्यांनी सांगितलं। तर येत्या नोव्हेंबर महिन्यात गोंदिया विधानसभा क्षेत्राचे रावणरूपी माझे आमदार यांना जनताच धडा शिकवेल असं असल्याचं विनोद अग्रवाल म्हणाले। त्यामुळे महायुतीमध्ये अजून जागा वाटपाचं ठरलं नसलं तरी गोंदिया विधानसभा क्षेत्राची जागा ही भारतीय जनता पक्ष लढेल अशी अप्रत्यक्ष घोषणा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली। त्यामुळे येत्या काळात गोंदिया विधानसभेत भारतीय जनता पक्षाचा कमळ उगवतो का हे पाहण्यासारखंच आहे। विनोद अग्रवालजी हे आपल्याला सोडून गेलेच नव्हते कधी, पण पुन्हा एकदा नव्या जोशाने नव्या ताकदीने विनोद अग्रवालजींनी पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचं कमळ हातात घेऊन या गोंदिया जिल्ह्यामध्ये गोंदिया विधानसभामध्ये पुन्हा रणशिंग फुकला आहे। आणि मला आनंद वाटतो, अभिमान वाटतो की पुन्हा एकदा विनोद अग्रवाल भारतीय जनता पार्टीचे नेते म्हणून काम करणार आहे। मी फक्त विनोद अग्रवालचं स्वागत करण्याकरता या ठिकाणी आलो आहे। माननीय देवेंद्रजी आणि मी विनोद अग्रवालचं या ठिकाणी स्वागत करून मी तुम्हाला विनंती करतो, जेव्हा आपल्याकडे मशीन येईल त्या मशीनवर कमळ चिन्हाची बटन दाबून विनोद अग्रवालच्या पाठीशी सर्वांनी राहावं एवढीच विनंती आपल्याला करतो। मैंने कहा अब बहुत हो गया, अब कमल हाथ में लेना है। उन्होंने कहा भाऊ आपसे कोई मैं शर्त रखता नहीं हूं, लेकिन फिर भी एक इच्छा मेरी है, आप अगर मेरा सस्पेंशन वापिस होगा, मैं पार्टी में स्थापित हो जाऊंगा तो आपको आना पड़ेगा। मैंने बोला मैं तो आऊंगा। बोले सिर्फ आओगे ऐसा मत करो, आप खाली हाथ मत आना। आप आते समय मैंने 5 साल मेहनत की है, आप आते समय मेरे लिए डांगुरली का बैरेज लेकर आना और साथ में पिंडके पार भी मेरे लिए लेकर आना। मैंने बोला चिंता करो मत, तुमने मेहनत करके सब करके रखा है, बस कैबिनेट की मान्यता बाकी है। मैंने पिछली कैबिनेट में डांगुरली को मान्यता दी और उसके बाद ही उसका ऑर्डर लेकर यहां आया और विनोद बाबू को हाथ में दिया। मैंने कहा खाली हाथ नहीं आया हूं विनोद, डांगुरली भी लाया हूं। हमारे विभाग ने लिखा था इसको मान्यता नहीं दे सकते, मिनिस्टर के रूप में मुझे अधिकार है। मैंने उसको ओवर रूल किया और आपके लिए विनोद जी पिंडके पार को भी मैंने मान्यता दे दी। और मैं ये बताना चाहता हूं, डांगुरली बैरेज का अगर श्रेय किसी को जाता है तो विनोद अग्रवाल को ही जाता है। और हां, उनके साथ में हमारे प्रफुल्ल भाई भी थे, उन्होंने मुझे 2 बार फोन किया, बोले विनोद बार बार बोल रहा है। मैंने बोला आप चिंता मत करो प्रफुल्ल भाई, विनोद की चिंता मैं कर रहा हूं, 100% ये होने वाला है। और आजकल हमारे कोई पुराने मित्र सारी चीजों का श्रेय वही लेकर जा रहे हैं। वो बोलते सब मैनेज किया, ये भी मैंने किया, वो भी मैंने किया, वो भी मैंने किया। मेरे को तो लगा भारतीय जनता पार्टी की स्थापना तो उन्होंने नहीं की। इसलिए
बहुत साफ शब्दों में कहता हूं, कोई श्रेय नहीं ले सकता। यहाँ के मेडिकल कॉलेज का श्रेय ये हमारे विनोद अग्रवाल का है, डांगुरली का श्रेय विनोद अग्रवाल का है, पिंडके पार्क का श्रेय विनोद अग्रवाल का है, 200 करोड़ रुपए पीने के पानी की योजनाएं उसका श्रेय विनोद अग्रवाल का है। ये सारी चीजें यहाँ पर जो हुई, ये सारी चीजें विनोद अग्रवाल के कारण यहाँ पर हुई है। और इसलिए मैं ये कहना चाहता हूं कि विनोद जिस प्रकार से पिछले 5 साल काम कर रहे थे, मुझे बहुत खुशी है कि उन्होंने इस गोंदिया का चित्र बदल कर दिखाया है। गोंदियातली जी डांगोरलीची जी प्रतीक्षा होती ती आता पूर्णत्वास आलेली आहे। काय सांगाल, देवेंद्र देखील आले होते गोंदियाला? आजच्या देवेंद्रजीच्या भाषण आणि वक्तव्य हे जे माजी विधानसभेचे सदस्य जे मीच करतो ज्यांनी डांगोरलीबद्दल काहीच केलं नव्हतं, त्यांची संपूर्ण म्हणजे प्रक्रिया त्याच्या इस्टिमेट पासून तर आज प्रशासकीय मान्यपर्यंत पूर्ण मेहनत आम्ही घेतली आणि त्याच्यावर सही करण्याचे काम, ठसा उमटवण्याचे काम आज देवेंद्रजीने, ते जलसंपदा मंत्री आहेत, त्यांनी केलेलं आहे। मंत्रिमंडळामध्ये मान्यता त्यांना मिळालेली आहे आणि म्हणून आज याकरता मी आपल्या सरकारचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, ज्या त्या जलसंपदा विभागाचे मंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आपले उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब, आमच्या गोंदिया भंडारा जिल्ह्याचे नेते प्रफुल्लभाई पटेल साहेब, या सर्वांचे आभार व्यक्त करतो की निश्चित रूपानं आपल्या सर्व शेतकऱ्यांकरता फार चांगला निर्णय या ठिकाणी झालेला आहे। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।